केंद्र सरकार लोकसभेमध्ये आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षापर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. आम्ही संसदेतही कठोर कायदा आणणार. हाय टास्क फोर्स स्थापित करणार. पंतप्रधान मोदींची माहिती. परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन. जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलेकणी अध्यक्ष असणार. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले. एका झोळ्यांनी हुकुमशहाला नमवलंय. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपाल लिहिलंय. ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख. गडकरी इथेनॉलवर बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. ठाकरेंचा निशाणा. तर आता गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळांचीही मागणी. त्यांना सेलिब्रेशनसाठी काहीतरी कारण मिळालं. जल्लोष सभेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तरुणाईला भेडसावणाऱ्या प्रश्नावर मोदींनी संवेदनशीलता दाखवून निर्णय घेतले, अशी ही प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे नॉन पॉलिटिकल होतं, मात्र काही लोकांनी ते पॉलिटिकल करून टाकलं. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. तिरंगा रॅलीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी. आंदोलनकर्त्यांवर अतिबळाचा वापर, अश्रुधूर आणि पॅलेट गन वापरल्याचा आरोप. अभिजित विपकेंनी कपिल सिब्बल यांची भेट घेतली. जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती. आंदोलकांवरील दाखल एफआयआर मागे घेण्याबाबत सरकारनं आश्वासन दिलंय. यावरही भेटीमध्ये चर्चा. मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या. मोदींना बदनाम करून पदावरून हटवण्यासाठी गृहमंत्री शहांचे प्रयत्न. अमित शहांना स्वतः पंतप्रधान व्हायचे, संजय राऊत यांचा आरोप. तर राहुल गांधींचा उदो उदो करतील म्हणून राऊतांना भाषण करू देत नाहीत, नवनाथ बन यांचा टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये मंत्री होऊ शकतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा. अमित शहाच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री. केंद्रामध्ये कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं हे अमित शहा ठरवणार, असंही वक्तव्य. सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली अभिजित विपकेंच्या आईवडिलांची भेट. पालकमंत्री म्हणून भेट घेतल्याची माहिती. माझ्या मतदारसंघातील मुलानं क्रांती घडवली. शिरसाटांचं भुया उंचावणारं वक्तव्य. तरुणांच्या ऐतिहासिक विजयानंतर अभिजित विपकेंनी व्हिडिओद्वारे सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्यामुळेच हा विजय शक्य. तरुणांची शक्ती भविष्यातही अशीच ठामपणे उभी राहील, अभिजित विपकेंनी व्यक्त केला विश्वास. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार. यासह ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. ठाण्यातील वाहतूक सुधारणा प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात एकनाथ शिंदेंकडून वरळीविषयी सूचक विधान. सचिन अहिरांनी शिंदेंना वरळीकडे लक्ष देण्याची विनंती केली. त्यावर ठाणे बदलतंय, वरळीही बदलायला पाहिजे, शिंदेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेना भवन परिसरात बॅनरबाजी. जायचं आहे तर खुशाल जा. वाघ मातोश्रीतच बसला आहे. शिंदे सेनेला डिवचणारे बॅनर. LGBTQ ही समाजाचा एक भाग. त्यांना सन्मानानं वागवा. हीण वागणूक देऊ नका, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. इथेनॉलच्या निर्णयाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. इथेनॉल मिक्स केल्यानं वाहनं बिघडत असतील तर मोबदला द्या. नितीन गडकरींच्या राजीनाम्यावरील प्रश्नावर राजू शेट्टींचं उत्तर. आमदार रोहित पवार यांची आज महत्वाची पत्रकार परिषद. 22 मार्चला घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीबाबत माहिती देणार. आमदार रोहित पवारांचं ट्विट. बीडच्या माजलगावमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटोच नाही. बॅनरवर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा फोटो. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर. विकास कामांसाठी पुढाकार घेतल्यानं शिंदेंकडून आव्हाडांचं कौतुक. तर शिंदेंनी विकास कामामध्ये कधीही अडचण केली नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. भाजपला जळगावात मोठा धक्का. अमळनेर शहराध्यक्ष श्याम पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा. दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हिंसेनं दडपण्याचा प्रयत्न आणि पक्षाच्या धोरणांवर नाराज होऊन श्याम पाटलांचा राजीनामा. मेळघाटामधील टिटंबा आश्रमशाळेमधील 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची आश्रमशाळेला भेट. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. खासदार बळवंत वानखेडेंकडून टिटंबामधील आश्रमशाळेची झाडाझडती. आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती. आश्रमशाळेचे मुख्याध्यापकांना खासदार बळवंत वानखेडेंनी झापले. अमरावतीच्या मेळघाटामध्ये टिटंबानंतर बिजू धावडी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय. 30 ते 40 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आल्यानं विषबाधा झाल्याची माहिती. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस. तर मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट.
खडकवासला धरणातून 2996 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरण साखळीमधील धरणं भरण्याच्या स्थितीमध्ये. पुण्यातील निंबे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणातून घोड नदीपात्रामध्ये 4800 क्युसेकनं विसर्ग सुरूच. पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील पवना धरण 97% भरल्यानं धरणातून विसर्ग सुरू. धरणातून 9000 क्युसेकनं विसर्ग करण्यात येणार. पवना नदीकाठच्या ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या राजगडमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू. पावसाच्या संततधारमुळे पानशेत धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ. पावसाचा जोर कायम राहिल्यास पानशेत धरण 100% भरणार. मुंबईच्या दादर सायन परिसरामध्ये रिमझिम पाऊस. पावसाचा जोर कमी असल्यानं रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकही सुरळीत सुरू. दरम्यान आज दिवसभरात जोरदार पावसाचा अंदाज. नाशकातील नांदूर मध्यमेश्वर धरणांचा विसर्ग 49,000 क्युसेकपर्यंत घटला. 8 बकराकार गेटमधून गोदावरीमधील नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या इगतपुरीमधील गोळीबारवाडी रस्ता पाण्याखाली. रस्ता पाण्याखाली गेल्यानं 35 ते 40 आदिवासी घरांचा शहराशी संपर्क तुटला. साताऱ्यामधल्या कण्हेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या चारही दरवाजातून 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. तर कोयना धरण सध्या 73 टीएमसी एवढं भरलं. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या लाठीपाडा धरण भरल्यानं स्थानिकांकडून जलपूजन. दोन्ही धरणं तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. ठाण्याच्या शहापूरमधील डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. मुसळधार पावसामुळे डोलखांब बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं. फळ विक्रेते, दुकानदारांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गमधील आंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. राज्यासह गोवा, कर्नाटकातील पर्यटक सुद्धा आंबोली धबधब्यावर. माळशेजमधील काळू धबधब्यावर ट्रेकसाठी आलेल्या 2 जण वाहून गेले. वाहून गेलेल्या दोन्ही ट्रेकर्सचा मृत्यू. रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकर्सची नावं. शहापूरमध्ये सोंडा धबधब्याखाली वाहून गेल्याने एकाचा मृत्यू. धबधब्याखाली 5 पर्यटक वाहून गेले. त्यापैकी 3 पर्यटकांना स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप. 96 तासानंतर निफाड सिन्नर राज्यमार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुला. पूल बंद असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. परळी शहरासह परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी. तासाभराच्या पावसामध्ये रस्ते जलमय. मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षाच. पुणे जिल्ह्यातील 61,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार. अद्यापही जिल्ह्यामध्ये 46,000 शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार. सहकार विभागाची माहिती. कर्जमाफी योजनेतील धाराशिव जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची यादी जाहीर. दुसऱ्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 46,000 शेतकऱ्यांचा समावेश. 2 दिवसांमध्ये आधार प्रमाणित करण्याचं आवाहन. गोंदियाच्या कटंगीमध्ये पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचं वाटप. राज्य सरकारच्या कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 36,757 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र. पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. शेतकऱ्यांची 276,71,00,000 कर्जमाफी होणार. मुंबईच्या वांद्रे परिसरामधल्या रंगशारदा हॉटेल ईडीकडून जप्त केलेल्या हॉटेलची किंमत 332 कोटी रुपये असल्याची माहिती. म्हाडानं सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरामध्ये दिलेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर झाल्याचा आरोप. पायकाळा पोलीस ठाण्यामध्ये भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबईमध्ये कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. 5 कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त. कुरिअरद्वारे ड्रग्ज न्यूझीलंडला पाठवलं जात होतं. नाशिकच्या सिन्नरमधील मरहळजवळील समृद्धी महामार्गालगत अज्ञात वाहनानं विषारी आणि धोकादायक रसायन ओतलं. नागरिकांच्या आरोग्यासह शेती धोक्यात. संबंधित टँकर चालकाचा तातडीनं शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी. जळगाव शहरातील आरेल चौफुली जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये कामगाराचा मृत्यू. दुचाकीनं घरी जात असताना दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू. अकोट अंजनगाव मार्गावरील भंडारज पेट्रोल पंपाजवळ बस उलटली. शेगावहून परतणाऱ्या वरुड इथल्या शिक्षकांच्या बसचा अपघात. अपघातामध्ये 1 शिक्षक गंभीर जखमी. 15 शिक्षक किरकोळ जखमी. पिंपरीमध्ये धारदार शस्त्राचा धाक दाखवत भर दिवसात दरोडा. थरारक घटना. दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद. व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची नागरिकांची मागणी. सोलापुरात सुशील नगर परिसरामध्ये आई मुलीनं आयुष्य संपवलं. रेल्वेखाली झोकून देत मायलेकीने आयुष्य संपवलं. मायलेकीने टोकाचा निर्णय का घेतला, कारण स्पष्ट. जळगावमध्ये पतीकडून पत्नीची हत्या. शेत विकण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर हत्या. भडगाव तालुक्यामधल्या वसंतवाडी तांडामधली घटना. आरोपी पती आत्माराम राठोड पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये नीट परीक्षेमध्ये कमी गुण आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं. कुटुंबियांची माहिती. खासदार निलेश लंकेंकडून कुटुंबियांची भेट. नीट परीक्षेच्या निकालानंतर परळीमधील एका विद्यार्थी घरातून बेपत्ता. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थी नाराज होता. कुटुंबियांचा आरोप. परळी पोलीस ठाण्यामध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार. आदित्य राठोड असं घरातून निघून गेलेल्या बेपत्ता मुलाचं नाव. कल्याणच्या आंबिलीमध्ये एनआरसी कंपनीची संरक्षक भिंत धावत्या रिक्षावर कोसळली. रिक्षाचालक जखमी. नागरिकांकडून संताप व्यक्त. कोट्यवधींच्या माणगाव तहसील कार्यालयामध्ये शौचालयाच्या असह्य दुर्गंधीनं नागरिक त्रस्त. स्वच्छ भारतच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापाची लाट. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरामध्ये 11,000 मोफत वृक्ष वाटप. राष्ट्रवादीकडून अजितदादांना अनोखी मानवंदना. वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात. सुमारे 98% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. कपाशीच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ तर सोयाबीनच्या लागवड क्षेत्रामध्ये घट. रायगड जिल्ह्यामध्ये लोणेरे पन्हाळवर भागामध्ये भात लावणीच्या कामाला वेग. शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्यांकडून भात लावणी. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे. खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. रायगडच्या रोहा मुरुड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. छोट्या मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला. खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. जळगावमधील यावल भुसावळ रस्त्याची दैना. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहन चालवणं झालं कठीण. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामधील दरेकसा परिसरामध्ये मलेरियाचं थैमान. दरेकसा आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरात 25 जणांना मलेरियाचं संक्रमण. पोलीस जवानासह 4 प्रकृती गंभीर. अकोल्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू. पीडितेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा संताप. आरोपी पोलिसाच्या अटकेसाठी कुटुंबियांचा रास्तारोको. नागपुरातील मानेवाडा घाटाजवळ जुन्या वादातून दोघांवर हल्ला. हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. पवन सूर्यवंशी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव तर अमन काळे हा गंभीर जखमी. हल्ला झालेले दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती. हत्या प्रकरणामध्ये 5 आरोपी ताब्यात. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आरपी आठवले गटाकडून निदर्शनं. आरपी आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदेंच्या नेतृत्वात निदर्शनं. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती. नाशिकच्या कळवणमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के. पश्चिम पट्ट्यातील दळवट गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. रात्रीच्या सुमारास घराचे पत्रे भिंत खिडकीमध्ये हालचाल. नागरिकांना साधारणतः 20 ते 30 सेकंद धक्के जाणवले. बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी 298 नामनिर्देशन अर्ज. 21 जागांसाठी निवडणूक होणार. जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सर्वपक्ष पॅनलची चाचपणी. नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. सांगलीमध्ये शिक्षकांच्या सभेमध्ये पुन्हा राडा. सोसायटीच्या 93व्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ आणि धक्काबुक्की. सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावरून विरोधक आक्रमक झाले तर विरोधकांनी माईक फेकून सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. अखेर विरोधकांच्या गदारोळातच सभा घाईघाईने उडवली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एफडीएच्या ऑनलाईन पोर्टलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. गेल्या 10 दिवसांमध्ये 62 ऑनलाईन तक्रारींची नोंद. अस्वच्छ हॉटेल्स. खाद्यपदार्थांची अस्वच्छ साठवणुकीच्या तक्रारी सर्वाधिक. बीडच्या परळी तीर्थक्षेत्र विकासाचं काम रखडलं. भाविकांना यंदाही उत्तर पायऱ्यांवरच उभं राहून घ्यावं लागणार दर्शन. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय अजित पवारांनी केलं होतं कामाचं भूमिपूजन. रत्नागिरीमधल्या गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात येणार. पुरातत्व विभागाची भूसंपादन प्रक्रिया सुरू. किल्ला खासगी मालमत्ता असून किल्ला शासनानं ताब्यात घेतल्यास संवर्धन आणि जतन होण्यास मदत होणार. बीडच्या खळेगावात पावसाअभावी जळालेल्या संत्र्याच्या बागेमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. खरीप पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 70,000 आणि दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीच्या मागणीसाठी उपोषण सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला 2रं पदक. वेटलिफ्टर मीराबाई चानूची सुवर्ण पदकांची हॅट्रिक. वेटलिफ्टर ऋषिकांत सिंहनं रौप्य पदक जिंकलं. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील भारताचे पहिलं सुवर्ण पदक ठरलं. आमदार खासदार होण्यासाठीची वयोमर्यादा 25 वरून 21 वर्ष करा. रेवंत रेड्डींची मागणी. ऑगस्टमध्ये तेलंगणा विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन बोलावून ठराव मंजूर करणार. रेवंत रेड्डींची माहिती. हवामानामध्ये सुधारणा झाल्यानं 6 दिवसानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू. जम्मूहून 6,000हून अधिक भाविक काश्मीरकडे रवाना. पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांवरून यात्रेला हिरवा कंदील. आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव. कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. कोरोनाच्या शिरकावानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवर एनसीबीची मोठी कारवाई.
11 किलोचं इफेड्रिन जप्त. चेन्नईतून एकाला अटक. एस हमीद नावाच्या मुख्य ड्रग्ज तस्कराला अटक. सुरतमध्ये 4 दिवसानंतरही पुराचं पाणी कायम. नागरिकांचे हाल. अनेक घरांमध्ये 6 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं मोठं आर्थिक नुकसान. मदत कार्य उशिरानं सुरू असल्यानं प्रशासनाच्या विरोधात नागरिकांचा